ब्रह्मानंद विद्यानंद प्रकरण समजा पंचदशी परीक्षा पाहिजे. पंचदशी 8, 9 आणि परीक्षा राहिली आतमध्ये पंचदशी 11-12 पुढे प्रस्थानच्या वेळा 14 आणि 15ची काय नसते. एक पंचदशी झाली, एक ज्ञानेश्वरीची राहिली ना 16व्या अध्यायाची. मग ते कधीतरी काय करू तुम्हाला विषय देऊ घेऊन टाकू म्हणजे मोकळे करू. याची काही परीक्षा नसते पण सुंदर प्रकरण आहे. योगेन आत्मविवेकेन द्वैतमिथ्यात्व चिंतया ब्रह्मानंद परिशोध विद्यारण्य निरूप्यते. 11, 12 आणि 13 आपल्या 8, 9 आणि 10ची परीक्षा झाली. आता 14वा प्रकरण आहे. ती परीक्षा नसते पण प्रकरण सुंदर आहे. कोणत्या याच्यामध्ये अधिक माहिती घालण्याकरता प्रकरणात चांगला उपयोग होतो. योगेन आत्मविवेकेन द्वैतमिथ्यात्व चिंतया. योगेन आत्मविवेकेन द्वैतमिथ्यात्व चिंतया. तुम्हाला आता 11व्यामध्ये कोणता आनंद आहे? योगानंद प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मिन् ऐकामश्मकानंद. योगी 12व्यामध्ये कोणता आहे? आत्मानंद आहे. नंदेवासनानंद धर्मानंदात पितर नित्ययोगी निजानंद मूळस्य प्रकावे आहे काही. आणि 13व्यामध्ये काय? द्वैत मिथ्यात्व चिंतया. अद्वैतानंद द्वैत मिथ्यात्व चिंतया ब्रह्मानंद पश्यत होता विद्यानंद निरूप्यते. असल्या प्रकारचा जो आनंद आहे त्याला विद्यानंद असं म्हणतात. तो विद्यानंद आम्ही तुम्हाला काय करतो आता सांगतो. आनंदाचे 5 प्रकार. एक पहिला कोणता आहे? योगानंद, आत्मानंद, अद्वैतानंद, विद्यानंद आणि शेवटचा आपल्याला एकच आनंद माहिती आहे. कोणता? विषय. कारण त्याच्या विषयानंदावरूनच आपल्याला ब्रह्मानंद. विषयामध्ये असलेला आनंद कोणाचा आहे? मग आपण सर्वसाधारण मनुष्य म्हणतो विषयाचा आनंद आहे. तो विषयाचा आनंद नसून कोणाचा आहे? ब्रह्माचा आहे. 14वा प्रकरण. भ्रम जावा लागतो. काय जावा लागतो? विषयामध्ये आनंद आहे. आपली वृत्ती असते ना एखाद्या नळाचं पाणी, एखादा सामान्य मनुष्य असो, आमच्या घरचा नळ 24 तास काय देतो? पाणी देतो. लोकांना कुठं पाणी देत असते का? मग लोकांना पाणी देते का? नळाच्या द्वारा पाणी येते. पाणी कुणाचं आहे ते? मग जायचं आपलं. मग तुमच्या आळंदीची महानगरपालिका तिथून पाणी येते ना. तिथं टाकीमध्ये कुठं राहिलं? टाकीमध्ये कुठं राहिलं? नदीच्या द्वारा. नदीत तरी कुठं राहिलं? ढगातून आलं. ढगात तरी कुठून आलं? शेवटी पाण्याचं केंद्र कोण आहे? समुद्र आहे. त्याचा आनंदाचं केंद्र कोण आहे? आत्मा आहे. त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्मानंद असं म्हणतात. पण आपला ब्रह्म असतो तो आनंद कुठला आहे? विषयाचा आहे. विषयाचा नसून कशाचा आहे? श्रीखंड गोड झालं. श्रीखंडामध्ये असलेला आनंद कोणाचा आहे? साखरेत कोणाचा आहे? त्याचं काय? स्वरूप आहे. तसा आनंद आहे ब्रह्माचं काय?
ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि. आता 4 प्रकार केले आहे. बरोबर. ते 4 प्रकार म्हणजे त्याच्यात क्रमाक्रमाने सांगत असतात. एक आहे मिथ्या भाव, आपला दुःखा भाव, एक दुःखा भाव, दुसरा आहे सर्व कामाप्ती, तिसरा आहे कृतकृत्यता आणि पाचवा आहे प्राप्य वेदा. हे सगळे सुंदर मुद्दे वेदांताचे प्रकरणामध्ये. दुःखाभाव, वेदांत शास्त्र कशा करता निर्माण झालं? जीवाच्या पाठीमागे काय लागलेलं आहे? कोणतं दुःख? एक किरकोळ दुःख आहे. कोणते? भूक लागलेले, हे कोणते दुःख आहे? मग मोठं दुःख कोणतं आहे? जन्म आहे. हे मुंगीपासून तो कोणापर्यंत आहे? तो पुनरावृत्तीची मापा. ते काय दुःखाची काय झाली पाहिजे? निवृत्ती झाली पाहिजे. बरं, पुढे दुःखाची निवृत्ती, आनंदाची एक दुःखाभाव, त्याला सर्व कामाप्ती समजलं. काय झालं? कृतकृत्यता, यस्मात्मरतिरेव स्यात् आत्मन्येव संतुष्ट. 4 वर्ष झाले म्हणजे तस्य कार्य मग कृतकृत्यता कशाने होत असते? 4 वर्ष संस्थेमध्ये राहिला, मला कीर्तन कर. मला कीर्तन करण्याच्या उभा राहिलेला बसतो त्याला पूर्णत्व ओळखत आहे. दुःखाभाव, कामाप्ती, कृतकृत्यता आणि प्राप्य, आत्मलाभाचा रिखे म्हणून भोगविषयी. आत्मलाभ म्हणजे तृप्ती. तृप्त पंचदशीमध्ये 7व्या प्रकरणामध्ये काय नाही का? तृप्ती झाली या जैसी. मग एक मिथ्याभाव, सर्व दुःखाची निवृत्ती, आणि मग त्याला सर्व कामाची प्राप्ती, कृतकृत्यता आणि प्राप्यता. 4 मध्याचा काय केलेला आहे? विचार केलेला. आता हे पाहते, ब्रह्मानंदम पश्यत होतो, विद्यानंद होते. विद्यानंदाचा आम्ही आणखी वर्णन करू शकतो. विषयानंद, बीजानंद, बुद्धिवृत्ती रूपक. बरं का? आणि दुःखाभावादी रूपेण प्रोक्त एव चतुर्विधा. विषयानंद, विद्यानंद, बुद्धिवृत्ती रूपक. 2 आनंद तुम्हाला सांगितलं की ब्रह्मानंद आणि आत्मानंद. आता पुढचे कोणते? एक विषयानंद आणि एक विद्यानंद. हे वृत्तीवरती अवलंबून आहे. दुःखाभावादी रूपेण प्रोक्त येष चतुर्विधा. दुःखाभावादी रूपेण प्रोक्त येष चतुर्विधा. दुःखाभाव, कामाप्ती, कृतकृत्यता आणि प्राप्यता अशा 4 प्रकाराने त्याचं वर्णन केलेलं आहे. दुःखाभाव कसा होत असतो, कामाप्ती कशी होते, याचं वर्णन आहे. दुःखाभाव, श्लोक 3 बघा. पुढे कामाप्ती, कृतकृत्यते प्राप्य एवं चतुर्विध उदाहरण. 4 प्रकार आहेत. दुःखाभाव कसा होत असतो त्याचं एक वर्णन आहे. दुःखाभाव, आणि आत्मा काय करतो? अनात्म देहाधिकाशी तादात्म्य करतो. किती देह आहे? एक स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. दिसतो हा कोणता वर्ग देह आहे? आणि याच्या आतमध्ये 17 तत्वाचा कोणता देह आहे? याला कारणीभूत कारण. या 3 देहामुळे तुमच्या आमच्या ठिकाणी तादात्म्य केल्यामुळे काय आहे? दुःख पाठीला. म्हणून या 3 देहाशी आत्मा तादात्म्य करत असल्यामुळे
तो काय होत असतो, तो हे भोगता होत असतो. काय होतं, आता भोगता झाल्यानंतर भोग्याची काय करतो, इच्छा करतो. हे पहा, भूक लागल्यानंतर जीव मनुष्य कोण होतो, आपण जेवायला गेलो, ताटामधले पदार्थ पाहिल्यानंतर आपण कोण झालो, भोगता झालो आपण. आणि ताटातले पदार्थ काय झाले, मग भोगता कशाची इच्छा करतो, आणि नाही मिळाले तर संतप्त होतो. तर काय, भोग्य जर मिळाले नाही तर काय होत असतं, संतप्त होत असतं. त्याच्यामुळे 3 प्रकारचं दुःख पाठीमागे लागले. चालेल की सगळं. हे शारीरिक दुःख पाठीमागे, कफ वात, त्याच्यापासून होणारं दुःख, याला काय म्हणायचं नाही का. शरीरामध्ये एक दुःख आहे का, किती दुःख आहे, 72,000 प्रकारचे ताप आहे म्हणतात. किती, 72च नाही नसते. आपण त्याचं चिंतन जास्त करत नाही. शरीरामध्ये एक दुःख आहे का, कोठार आहे. शरीर दुःखाचे सगळ्या इंद्रियाचे काय, सगळ्या इंद्रियाचे, डोळ्याचे डॉक्टर, तोंडाचे डॉक्टर, दाताचे डॉक्टर, सगळे त्याला दुःख म्हणा. एक आधी बरं, एक झालं दुःख आहे शारीरिक दुःख त्याला म्हणतात. आणि दुसरं सूक्ष्म देहामधलं कोणतं दुःख, विकाराचं दुःख, काम आहे, क्रोध आहे, महाशाप, हे कोणतं दुःख असतं. साधे आहे का साप आहे, 16व्या अध्यायामध्ये होऊन गेले. काम किती, नरकाला नेणारा कोण आहे का, प्राप्ती झाली तर लोक वाढतो आहे का, बर नाही मिळाला तर क्रोध उत्पन्न होतो. इसका गाना भी बुरा हो, इसका रोना भी. ते कुत्र असताना त्याच्यावर प्रेम केलं तर चाटत असतं, हे असं केलं तर दोन्ही तऱ्हेचं काय, विकाराचं दुःख. एखाद्या निरोगी माणसाला शारीरिक दुःख नसेल, पण विकाराचं काय, ब्रह्मदेव जरी झाला तरी, इंद्र जरी झाला तरी त्याला विकाराचं काय, इंद्र पडली बघे, याला विकाराचं दुःख म्हणतात. सूक्ष्म देहामध्ये, आणि कारण देह हाच दुःख रूप आहे. अज्ञान सुखाला कारण होते का दुःखाला कारण, असं 3 प्रकारचं दुःख आपल्या पाठीमागे लागतं. त्या 3 प्रकारचे त्याच्यामध्ये क्रमाक्रमाने काय केलंय, त्याचं वर्णन केलंय. दुःखाभाव, हे दुःख कशामुळे कसं लागतं, दुःखाचा अभाव कसा होतो, त्याचप्रमाणे आणखी कामाप्ती म्हणजे सर्व वैभव त्याला कसं प्राप्त, तत्ववेत्या पुरुषाला, कोणाला, या सगळ्याचा अभाव कसा होतो, त्याला काही करायचं शिल्लक राहत नाही, आणि काही मिळवायचे काही नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी हे काय आलेलं आहे, आत्मलाभासारिखे भोग विषय, भोगाचे. पण पहिलं काय झालं पाहिजे, आत्मलाभ झाला पाहिजे. आत्मलाभ कुठं कीर्तनाने मिळवायचा आहे का साधनाने मिळवायचा आहे, साधनाने मिळवायचं. तिथं साधनाचं काय नाही. आत्मलाभ कुठं साधनाने, साधनाने मिळत असते का, आत्मलाभ आणावा लागतो का मूळचा आहे, मग कशाने मिळतो, तो ज्ञानाने मिळतो. दृष्टांत वगैरे माहिती आहे, ऐकलेलं आहे. कोणीतरी आपलं ग्रस्त ब्राह्मण मनुष्य संध्येला बसला, केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः असे काही मंत्र म्हणावे लागतात. संध्या वारकऱ्याची संध्या असते ना,
ते केशवाय नमः माधवाय नमः म्हणण्याच्या ऐवजी या अल्लाह या दिवशी वाटायला घरच्या लोकांना वाटलं पाहिजे आपले नाही का याच्याकरता बसले आणि असं काय म्हणतात मग विचार करा सोय म्हणलं सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला गेले असले पाहिजे सकाळच्या फिरायला आणि जिकडे फिरायला गेलो ते तिकडे इस्लामाचा काय होता मसाणघाट आणि ते अतृप्त लोक असतात ना भूती योनी असते कोणती योनी ते भूत्यांच्या डोक्यात काय झालं त्याचा परिणाम असा या अल्लाने या आता ते काय केलं पाहिजे काढलं पाहिजे मंत्राने काय होतं ते मंत्र बिंद टाकतात मग ते भूत म्हणते जातो 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 पुन्हा यायचं पुन्हा जरा पुन्हा हल्ल्याशिवाय नाही एकदा आणखी ते मुसलमानाचं भूत निघून गेल्यानंतर ब्राह्मण करावा लागतो काय तसं ब्रह्मवृत्ती आणावी लागते काय मग कोणतं भूत लागलेलं आहे मी मनुष्य आहे मी काय काय सगळे अहंकारामुळे लागलेले त्याच्यामुळे वेदांत शास्त्र काय धावडत बसते अहंकार धावत बसते कापुराच्या वाती मोक्ष केला ब्रह्मभावाला काय होता तो प्राप्त होत क्रमाक्रमाने ते साहेब हे चार प्रकारचं दुःख आहे काय मिथ्या सर्व कामाप्ती म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे सर्व काम त्याला कसे प्राप्त होतात आणि तो कृतकृत्य कसा होतो काही मिळवायचं कसं शिल्लक आहे चार विषयाचा विचार आहे तो विचार कधी करू तिथंच थांब